परळीच्या नगरपालिकेच्या गेट समोर पाहिजे पाहिलं तर घंटा नाद आंदोलन केलं जाते, त्या घंटी वाजून इथं आंदोलन केलं जाते. प्रत्येक कर्मचारी शिस्त लागावी या अनुषंगाने पाहिलं तर नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. तसं पाहिलं तर अनेक या ठिकाणी नगरसेवक उपस्थित आहेत आणि त्यांच्या सकाळपासून पाहिलं तर सकाळी 9:45 वाजल्यापासून या ठिकाणी घंटा वाजून आंदोलन केलं जाते. कर्मचारी नेमकं काय आंदोलन आहे आपण देशात ताई काय सांगाल? आपण सकाळी 9:45 वाजल्यापासून आल्या 9:45 1 तास झाले या ठिकाणी घंटा वाजून आंदोलन केलं जाते. आंदोलन म्हणावं केलं काय म्हणायला लागलेला? आंदोलन नाही आहे हे, म्हणजे त्यांना शांततेनं समजावून सांगणं आहे आमचं. मध्यंतरीच्या काही काळ प्रशासकीय कार्यकाळ होता आणि नागरिकांकडून बऱ्याच तक्रारी येत आहेत की कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतात इथं कुठलंही काम असेल तर. मग त्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर ऑफिसमध्ये यावं. सकाळी 9:45 ते 5:30 हा त्यांचा ऑफिस टायमिंग असतो. मग 9:45च्या नंतर कोण कोण येत आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांचं फूल देऊन आणि घंटी वाजून त्यांचं स्वागत करत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की उद्यापासून 9:45 वाजता ऑफिसमध्ये हजर राहावं म्हणून. तुम्ही सकाळी 9:45 वाजून आले आता 9:11 1 तास झाले, आता पण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित लावलेले ऑफिसमध्ये? जवळपास 20% कर्मचारी उपस्थित झालेले आहेत आत्तापर्यंत. 80% अजून आलेली नाही आहेत. माझ्यासोबत घटनेत येतं दादा, काय सांगाल तुम्ही? सकाळपासून या ठिकाणी घंटी वाजून एक आंदोलन कर्मचारी केलं जातं, ते आंदोलन मला काय शिस्त लावण्यासाठी काय सांगाल? शिस्त लावण्यासाठी निश्चितच आत्ता नवीन नगर परिषदेची बॉडी या ठिकाणी आलेली आहे, सर्व नगरसेवक नगराध्यक्ष. आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वेळेवर आलं पाहिजे आणि नागरिकांना जास्तीत जास्त या ठिकाणी सेवा पुरवल्या पाहिजे. आणि म्हणून कर्मचारी या ठिकाणी वेळेवर नसतील तर त्यामुळं परळी नगरपालिकेची बेशिस्त लोकांसमोर जाऊ नये आणि चांगली कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी हा आमचा उद्देश आहे. मात्र या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही या ठिकाणी एकदमच त्यांच्यावर धाड टाकल्यासारखी दंडात्मक कारवाई एकदमच नाही करणार, पण त्यांना गांधीगिरीच्या माध्यमातून या ठिकाणी फुलाचा गुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी आम्ही शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यानंतर जर त्यांनी असंच त्यांचं वर्तन सुधारलं नाही तर निश्चितच आम्हाला नाविलाज त्यांच्यावर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबावा लागेल. आता सकाळपासून पाहतो आपण 9:45 आता 11 वाजत आली तर या ठिकाणी 20% फक्त कर्मचारी उपस्थित लावलेली आहे. खरं अनेक लोकांची मागणी होती, अनेक लोकांची समस्या आहेत किंवा या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कर्मचारी वेळेवर येत नाही, काम करत नाहीत, त्यांच्या अनेक तक्रारी पण होते ना. आता या ठिकाणची 20% उपस्थिती आज दिसते. आता त्याच्यात किती जणांनी रजेचा अर्ज दिला आहे का ते पाहावे लागेल. मग किती जणांचे रजेचे अर्ज आहेत आणि त्याच्यानंतर काही कर्मचारी त्यांना काही ऑफिशियली कामासाठी काही बाहेर गेलेत का याची या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी पाहणी करतील, माहिती घेतील आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा लिखित स्वरूपामध्ये आज त्यांना आम्ही नोटीस काढू. यापूर्वी जर तुम्ही असा अनुपस्थित राहिलात तर तुम्हाला आमच्यावर योग्य ते तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशा पद्धतीचं आदेश नगराध्यक्ष देतील. या ठिकाणी पाहिजे मोठी चांगली सज्ज बिल्डिंग आहे. बिल्डिंग पाहिजे आता अनेक कर्मचारी त्या ठिकाणी गुटखा खाऊन देखील बिल्डिंगचे सगळं घाण केले दिसून येते. अशा कर्मचारी काही कारवाई करणार का आपण? निश्चितपणे का या ठिकाणी आत्ता आम्ही जी घंटी वाजून त्यांची जी एंट्री देतो त्यांना आत्ताच आम्ही ताकीद देखील दिलेली आहे की यापुढं तुम्ही पुडी खाऊन नगरपालिकेत प्रवेश केला तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई होईल आणि नगरपालिकेत येणारा जो नागरिक देखील आहे त्यानं देखील या ठिकाणच्या भिंतीवर केलं तर आम्ही CCTV कॅमेरा करून त्याला दंडात्मक त्याच्यावर देखील कारवाई करू. स्वच्छ आणि सुंदर परळीची सुरुवातच आम्ही ह्या नगर परिषदेतून करू आणि ही आमची जी कारवाईची आज जी गांधीगिरी तर करतो की आमची ही सगळ्यांना प्रेमपूर्वक सूचना आहे आणि याच्यानंतर आम्ही ह्याच्यावर कडक शिस्तबद्ध कारवाई केली. नगरपालिकेमध्ये शिस्त हे सर्वात प्रथम स्थान शिस्तीला राहील आणि असा कुणीही गैरशिस्त वावरला तर त्याला आमच्या इकडं माफी नाही. तर आपण पाहिलं तर राज्यामध्ये आपली नगरपालिका नंबर 1 ला नंबर 1 नाव घेतलं जाते. या ठिकाणी पंकजा मुंडे असते, धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नगराध्यक्ष निवडल्या गेलेला आहे. या ठिकाणी कर्मचारी शिस्त नाही आहे, कसं बघतं? नगर परिषद ही पालक संस्था आहे. या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी परळीतील नागरिक आपल्या नागरी समस्या घेऊन येत असतात आणि त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतात. तेच जर वेळेवर आले नाहीत तर त्या ठिकाणी नागरिकांची ससेहोलपट होते. म्हणून या ठिकाणी आदरणीय नगराध्यक्षा व आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. ते या ठिकाणी आलेल्या कर्मचाऱ्यांचं फूल आणि घंटी वाजवून स्वागत करत आहेत जेणेकरून त्यांना शिस्त लागावी, त्यांनी वेळेत यावं आणि लोकांच्या सेवेसाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध राहावं यासाठी या ठिकाणी आमचा हा गांधीगिरीचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पाहिलं तर सगळं स्वतः नगराध्यक्ष या ठिकाणी कर्मचारी शिस्त लागावी या अनुषंगाने पाहिलं तर या सकाळपासून या ठिकाणी घंटी वाजवून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. कॅमेरापासून विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.